नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही स्वतःशीच बोलत असते आणि स्वतःलाच ती म्हणत असते की अक्षरशः कंटाळा आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. प्रत्येक वेळी मला घरामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. प्रत्येक वेळी सिद्ध करायचं आणि मग घरामध्ये राहायचं. या घरात माझं स्वतःचं असं काही स्थान पण नाहीये. आता जर मी स्वतःला सिद्ध केलं नसतं तर मला घराच्या बाहेरही जावं लागलं असतं. अक्षरशः लोकांपुढे सिद्ध करून करून मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय, असं कला स्वतःशीच म्हणत असते. त्यावेळी अद्वैत हे सगळं ऐकत असतो आणि कलाला म्हणतो की खरे तू, असं म्हटल्यावर कला म्हणते की हे बघ चांदेकर, आता प्लीज तू मला काही बोलू नकोस. मी जे काही बोलत होते ते स्वतःशीच बोलत होते. तुला किंवा तुझ्या फॅमिलीला उद्देशून मी काही बोलली नाहीये. आता उगाचच या गोष्टींमुळे मला आपल्यामध्ये वाद नको आहेत, असं म्हटल्यावर अद्वैत आता कलाच्या ओठावर बोट ठेवतो आणि म्हणतो की शांत बस जरा. कलाच्या चेहऱ्यावर केसांची जी बट आलेली असते ती बट आता तो कानाच्या मागे टाकतो. तर कला अद्वैतकडे बघतच असते की अद्वैतमध्ये अचानक हा चेंज कुठून आला. अद्वैत आता डायरेक्टली कला पुढे कान पकडून उभा असतो आणि कला ते बघते. कला आधीच कन्फ्यूज असते आणि त्याच वेळी नेमका तिला फोन येतो. कलाला संगीताचा फोन आलेला असतो. संगीता कलाला विचारते की काय ग कले, सगळं काही झालं का? ते पुरावा काय तुला पाहिजे होता तो सगळ्यांना दाखवलास का तू? म्हणजे तू स्वतःला सिद्ध केलंस का? कला म्हणते की आई तुला सगळं मी सांगते, बाबा आहेत का तिथे? त्यावर संगीता म्हणते की हो आहेत ना ते इथे. मग कला सांगते की एक काम कर, फोन स्पीकरवर ठेव म्हणजे त्यांनाही ऐकता येईल. कला आता सांगू लागते की मी सौरभला म्हणजेच नैनाताईच्या गायनाकला घरी घेऊन आले होते आणि त्याने सगळं काही सांगितलं. त्याने सगळं काही खरं सांगितलं की ह्या खोट्या प्रेग्नन्सीचा प्लॅन हा नैनाताईचा होता आणि त्यामध्ये माझा काही एक संबंध नव्हता. त्यानंतर सौरभने पुरावा म्हणून नैनाताईचे आणि त्याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवले. हे ऐकून संगीताला खूप आनंद होतो. संगीता म्हणते की अंबाबाई पावली असं म्हणायचं. मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाहीये का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचं एक लाईक करणं आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. मी तुला म्हटलं होतं ना की आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, तू स्वतःला सिद्ध करशीलच. बरं मग जावई बापू कसे आहेत? कला म्हणते की कोण जावई बापू? तुझे जावई बापू? त्यांचं काय, त्यांचं तोंड तर अगदी बघण्यासारखं झालंय, अगदी भित्र्या ससासारखे झालेत ते, असं म्हटल्यावर अद्वैत लगेचच कान टवकारतो. अद्वैत म्हणतो की काय, मी आणि भित्रा ससा? कला म्हणते की हो, तुलाच भित्रा ससा बोलले मी. अद्वैत म्हणतो की काही काय बोलतेस ग, मी आणि भित्रा ससा काही कंपॅरिझन आहे काय या गोष्टींची? तेव्हा कला म्हणते की अरे भित्रा ससा म्हणजे भिजलेला ससा असंही आपण म्हणू शकतो. संगीता हा सगळा कॉल ऐकत असते आणि संगीता कलाला ओरडते. कलाला ती म्हणते की कले, भित्रा ससाशी नीट बोलायचं हा. मग शेवटी संगीताच बोलून फसलेली असते आणि म्हणते की कले, मला असं नव्हतं म्हणायचं, म्हणजे जावई बापूंशी नीट बोला. आणि ती अद्वैतला सॉरी म्हणत असते की सॉरी हा जावई बापू. कला अद्वैतला म्हणते की बरं अद्वैत, तू काय बोलत होतास मगाशी? कान वगैरे धरले होतेस ना तू, तुला काय बोलायचं होतं? अद्वैत म्हणतो की मी कान कुठे, मी नव्हते धरले. तर कला काही बोलणार, तेवढ्यातच संगीता कलाला सांगत असते की कले, जावई बापूंशी नीट बोलायचं हा, नीट बोलायचं त्यांच्याशी, नीट वागायचं त्यांच्याशी. त्यावेळी बाबाही कलाला समजावून सांगत असतात की अगं कले, एवढा चांगला माणूस तुला नवरा म्हणून मिळालाय तर त्याचा थोडासा आदर कर, नीट वागायचं जरा जावई बापूंशी, नीट बोलायचं. अद्वैत म्हणतो की मिस्टर खरे, तुम्ही अगदी बरोबर बोलताय हा, एकदा सांगा बरं तुमच्या लेकीला समजून. अजून ओरडा जरा तिच्यावर, ओरडा तुम्ही, अजून ओरडा तिला. त्यावेळी बाबा कलाला म्हणतात की कले, जावई बापू बरोबर बोलताय हा, मी भरपूर वेळा बघितलंय की तू कशीही बोलते त्यांच्याशी. अगं तुझे यजमान आहेत ते, यजमानांशी कसं वागायचं असतं, आदराने वागायचं असतं. कला म्हणते की बाबा, अहो तुम्ही मला बोलताय परंतु तुम्ही ह्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन नाही बघत. बघा कसं तोंड वाकडं करतोय हा, ते तुम्हाला नाही दिसत आहे. अद्वैत म्हणतो की नाही हो मिस्टर खरे, मी काही तोंड वगैरे वेंगाळत नाही हा, तुम्ही मला कधी बघितलंय का असं तोंड वगैरे वेंगाळताना? कला म्हणते की अद्वैत, अरे मग बोलून दाखव ना, मगाशी तू कान पकडून असं काय बोलणार होतास, बोलून दाखव, माझ्या आई बाबांना पण कळू दे तू काय बोलणार होतास ते. कला पुन्हा अद्वैतला विचारत असते, चांदेकर अरे सांग ना मला, मगाशी तू नक्की काय बोलत होतास, म्हणजे तुला काय बोलायचं होतं, कान वगैरे धरत होतास ना, सांग ना चांदेकर, काय बोलायचं होतं तुला? संगीता म्हणते की कले, हे काय चाललंय तुझं, चांदेकर, नीट बोलायचं हा जावई बापूंशी, नीट बोलायचं त्यांच्याशी. बाबांना ती म्हणत असते की बघा ना ही कली कशी आहे, अहो मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ही कली अशी वागू शकते, तिच्या नवऱ्याशी अशी बोलू शकते. मग कला आता अद्वैतला म्हणते की बरं अहो चांदेकर, ऐका ना, मला सांगा ना मगाशी तुम्हाला काय बोलायचं होतं ते, अहो माझे कान आतुर झाले तो त्या सगळ्या गोष्टी ऐकायला.
संगीता कलाला म्हणते की कले, उगाच आता तू काही बोलू नकोस आणि फोनवर उगाच शोभा करू नकोस, चल ठेव बरं फोन. कला म्हणते की अगं आई थांब, जावई बापूंचं जरा बोलणं ऐकून जा. आणि काय हो जावई बापू, सांगा ना तुम्हाला काय बोलायचं होतं नक्की. अद्वैत म्हणतो की गप्प बसा, उगाच काही म्हणू नकोस. मगाशी स्वतःला काय बोलत होतीस ना तू की माझं असं होतं, माझं तसं होतं, म्हणून जरा वाटलं मला वाईट वाटलं म्हणून तुला सॉरी म्हणत होतो आणि तू शांत व्हावी म्हणून तुला सॉरी म्हणायचं होतं. कला लगेच लाजू लागते. संगीता आणि बाबांनाही बरं वाटतं. तर अद्वैत पुन्हा म्हणतो की तुला सॉरी मला ह्याच्यासाठी म्हणायचं होतं की निदान तू शांत राहशील आणि माझ्या डोक्याला जरा आराम मिळेल. आणि काय, माझ्यासमोर सारखी कटकट करत होती म्हणून मी म्हटलं. कला म्हणते की बरं आई, ऐकलंस का तू, तुझे जावई बापू कान धरून मला सॉरी म्हटले बरं का. संगीता म्हणते की बस ग कले, आता अति करायचं नाही. आणि हो, उद्या अंबाबाई समोर तुपाचं निरंजन लाव. आता कुठलंही सावट नको तुमच्यावर. बरं नैनी कशी आहे. तेव्हा कला सांगते की नैनाताईला घरात राहण्यासाठी बंदी आहे. आई अगं तिला घरातून बाहेर काढलाय. तेव्हा बाबा म्हणतात की अगं मग कुठे आहे ती. संगीता म्हणते की कुठं असणार आहे ती, येईल परत घरात. आणि जर ती इथं आली ना तर तिला चांगलंच सरळ करते, अजिबात सोडणार नाही तिला. बरं कले, तुमचा आता वेळ खात नाही, ठेवते मी फोन आता. तेव्हा कला म्हणते की हो आई, परंतु या सगळ्या गोष्टीचा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर कला आता फोन ठेवते. तर इकडे रात्र झालेली असते आणि नैना एका मंदिराच्या समोर आलेली असते. मंदिराच्या समोर ती आलेली असते आणि फार रागवलेली असते, चिडलेली असते आणि म्हणते की मी तर आता त्या कलाची वाटच लावणार आहे. म्हणजे समजते काय स्वतःला, ती काय गरज होती स्वतःला सिद्ध करायची तिला. नाही म्हणजे मागच्या वेळी जेव्हा मी पळून गेले होते तेव्हा सुद्धा तिने असंच केलं होतं. मी पळून गेले म्हणून स्वतः अद्वैतशी लग्न केलं, या घरातून माझी जागा बळकवली आणि माझ्या जागेवर जाऊन बसली. आणि आता काय, आता तर मी तिला सोडणारच नाही, चांगलीच वाट लावणार आहे तिची. मी म्हणते आपोआप सगळं प्रकरण निवडलं असतं, तीही त्या घरात राहिली असती आणि मी देखील त्या घरात राहिले असते. पण हिला सिद्ध करायची काय गरज होती. नाही पण माझं सगळं चांगलं झालेलं तिला कसं काय बघवेल. नाही आता काय करू मी, एक काम करते, राहुलला कॉल करते. मग नैना आता राहुलला कॉल करते. तर राहुल काय नैनाचा कॉल घेत नसतो, कारण राहुल एका दुसऱ्या मुलीसोबत असतो आणि तिच्याशी तो बोलत असतो की तुला आठवतंय का, आंबा घाटमध्ये आपण गेलो होतो तेव्हा लाईट गेली होती तेव्हा तू किती घाबरली होतीस. या सगळ्या गोष्टी तो तिच्याशी बोलत असतो आणि नैनाचा त्याला सारखा कॉल येत असतो, त्यामुळे तो नैनाचा कॉल कट करत असतो. नैना मात्र इकडे चिडत असते आणि म्हणत असते की हा माणूस माझा कधी फोन घेईल ना तर शपथ आहे. तर त्यावेळी ती मुलगी राहुलला विचारते की काय रे राहुल, कोणाचा कॉल येतो तुला सारखा सारखा. राहुल म्हणतो की अगं काही नाही ग, बँकवाल्यांचा फोन येतोय. तर ती मुलगी म्हणते की आता बँकवाल्यांचा फोन, राहुल तू बरा आहेस ना. तेव्हा राहुल म्हणतो की हो ग, जाऊ दे तो सगळा विषय. मग ती मुलगी राहुलला विचारते की राहुल, तुला माझी अचानक आठवण कशी काय आली, तुझी बायको माहेरी वगैरे गेली की काय डिलिव्हरीसाठी. असं म्हटल्यावर राहुलच्या चेहऱ्यावर 12 वाजतात आणि तो विचार करतो की माझी बायको डिलिव्हरीसाठी नाही तर तिला घरातून हाकलून दिलंय. इतका राग येतो ना मला तिचा, तिने मला उद्ध्वस्त केलंय आणि खरंच तिने मला वेड्यात काढलंय. कसली ती प्रेग्नंट होती आणि काय, असं राहुल स्वतःचीच मनाशी म्हणत असतो. मग त्या मुलीला तो म्हणतो की जाऊ दे ना, तू कुठे माझ्या बायकोचा विचार डोक्यात घेतीये आणि माझ्या बायकोबद्दल विचार करतीये. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण आपल्याबद्दल बोलूयात, आपण आपल्या दोघांबद्दल बोलूया आणि आजची रात्र फक्त आपली आहे, त्यामुळे तो सगळा विषय सोड. इकडे अद्वैत झोपलेला असतो, परंतु कला बसलेली असते आणि तिच्या बांगड्या ती वाजवत असते. बांगड्या वाजवत असते म्हणजे विचार करत असते आणि त्यातून तिच्या बांगड्या ह्या वाजल्या जात असतात. तेव्हा कला विचार करत असते की ताईने हे सगळं काय करून ठेवलंय, का वागली असेल ती अशी. म्हणजे ताई तर अजिबात अशी आधी वागायची नाही आणि आता काय झालंय तिला, काय कारण असेल या सगळ्या गोष्टीसाठी तिचं. आणि घरच्यांच्या नजरेत एवढी धूळफेक का केली असेल तिने. तर या सगळ्या गोष्टीचा आनंद मानावा की दुःख हेच मला कळत नाही. खरं तर मी स्वतःला निर्दोष केलंय यात मी आनंद मानू की नैनाताई आज तिच्या कर्मामुळे बाहेर गेली आहे, या गोष्टींचं दुःख मानू, माझं मलाच कळत नाहीये. ताईचं आयुष्य खूप कठीण होणार आहे या सगळ्यामध्ये आणि तिचं आयुष्य खराब झालं की आमचंही खराब होणार. तर कलाची सारखी चुळबुळ चालू असते. त्यावेळी अद्वैत म्हणतो की खरे काय चाललंय तुझं, काय सारखी चुळबुळ करतीये, मला झोपू दे ना शांत. तेव्हा कला उठते आणि एरझरे घालायला लागते. अद्वैत म्हणतो की खरे अगं काय झालंय, आता कसला विचार करतीयस तू. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला नैनाताईची खूप काळजी वाटते रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं खरे तू किती अनप्रेडिक्टेबल आहेस. अगं तू तिची काळजी का करतेयस, शेवटी तिच्यासोबत जे काही झालंय त्याला तिची कर्मच जबाबदार आहे ना. ती चुकीची वागली म्हणून तिच्यासोबत चुकीचं झालं. नाही म्हणजे तुला फक्त तुझ्या आई बाबांचा विचार करायचा, बहिणीचा विचार करायचा, अख्ख्या जगाचा भार काय तुला तुझ्या डोक्यावरच घ्यायचा आहे का.
खरंच कठीण आहे बाबा तुझं. तेव्हा कला म्हणते की हो बरोबर बोलतोयस तू. नाही नाही, अख्ख्या जगाचा भार माझ्यावरच आहे, मलाच सगळ्यांची काळजी पडलेली असते. तेव्हा अद्वैतला ती म्हणते की काय आ करून काय बघतोयस, तोंडात माशी जाईल तुझ्या. अद्वैत म्हणतो की नाही ग, तू मला विरोध नाही करत आहे ना, त्यामुळे मी चकित झालो. कला म्हणते की हां त्यात काय झालं, एवढं आहे ते आहे. अद्वैत म्हणतो की हो ग, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु तू तर कला खरे आहेस ना, तू मला विरोध कशी नाही करत, या सगळ्या गोष्टी तू कसं काय बोलू शकते. कला म्हणते की चांदेकर एवढं काय झालं, तू बरोबर बोलत होता, त्याला फक्त मी होकार दिला. मग अद्वैत आता झोपून घेतो. कला म्हणते की काय चाललंय अद्वैत. अद्वैत म्हणतो की एक काम कर, खरे मी झोपलो, आता तुम्हाला चिमटा काढ. मग कला आता त्याला चिमटा काढते. अद्वैत म्हणतो की नाही नाही, हे खरे खरे, अगं तुम्हाला किती धक्के देणारच एकावर एक. हे बघ, हे धक्के मला अजिबात सहन होणार नाही हा. म्हणजे मला तर स्वप्नात कधी वाटलं नव्हतं की तू माझ्या बोलण्याला कधी विरोध करणार नाही म्हणून. आणि आजकाल तर मी बघतोय की तू अजिबात भांडणं उकरून काढत नाही. आणि हे खरंय का खरे. कला म्हणते की गप्प बस, एवढं पण काही झालं नाहीये, आता तू उगाचच अति करू नकोस. मला नैनाताईचीच फार भीती वाटते रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तिची काय भीती बाळगते आणि काय करणार आहे असं, ती जाऊन जाऊन काय करेल, तुमच्याच घरी जाईल आणि घरातल्यांना मॅनिक्युलेट करेल, हे तर तिचं कामच आहे. आता तुझे आई बाबा त्यांना शेवटी मुलीची काळजी वाटणारच आहे आणि सगळ्या गोष्टी ते ऍक्सेप्ट करणारच आहे. कला म्हणते की हो रे, पण तरी सुद्धा खूप गोंधळ घातलाय रे नैनाताईने. अद्वैत म्हणतो की पुन्हा तेच, अगं जगातला सगळा स्ट्रेस तुला एकटीला घेण्याची काय गरज आहे. आणि हे बघ, जोपर्यंत तुझ्या बहिणीच्या डोक्यात प्रकाश पडत नाही तोपर्यंत ती सुधारणार नाही, त्यामुळे उगाच तिला सुधरवायला जाऊ नको आणि तिच्याबद्दल तू विचारही करू नकोस. कला म्हणते की नाही बरोबर बोलतोयस तू, पण काय गुरु, माझी सख्खी बहीण आहे ना, म्हणून मला काळजी वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो की बाई तुझं काही खरं नाही. तो कलासमोर हात जोडतो आणि म्हणतो की एक काम कर, आपण रात्र खूप झाली, आता झोपूया. कला म्हणते की हो चल झोपूया. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, एक काम कर, तू पहिल्यांदा झोप, मग मी झोपतो. कला म्हणते की असं का. तर अद्वैत म्हणतो की नाही नाही, तू झोपली म्हणजे तू काही झोपणार नाही, तू सारखी चालचूळ करत राहशील, बांगड्यांचा आवाज करशील, नाहीतर पडदा हलवत बसशील, त्यापेक्षा तू एक काम कर, तू पहिल्यांदा झोप, मग त्याच्यानंतर मी झोपतो. कला म्हणते की गप्प बस, एवढं काही मी करणार नाहीये. अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, तू करशील बाबा, तुझ्यावर काही भरोसा नाहीये मला, तू झोप बरं, इथे इथे झोप. तर आता अद्वैत हा कलाला बळत झोपवत असतो आणि कलाला थोपटवत असतो आणि अंगाई गीत गात असतो. निज रे माझ्या नंद बाळा, असं तो अंगाई गीत काहीतरी गात असतो आणि त्याचा आवाज असा असतो की कला डायरेक्ट हसायला लागते. कला मोठमोठ्याने हसत असते. अद्वैत म्हणतो की काय झालं. कला म्हणते की चांदेकर प्लीज प्लीज प्लीज, तू वाटलंस तर मला झोपव, परंतु अंगाई गीत नको ना गाऊस. अद्वैत म्हणतो की अगं मी चांगलं अंगाई गीत गातोय, तू झोप बरं. कला म्हणते की नाही नाही बरोबर आहे तुझं, तू गात असशील चांगलं, परंतु मला झोप लागण्याच्या ऐवजी माझी झोप जास्त उडते तुझ्या अंगाई गीताने. मग अद्वैतला लगेच राग येतो. मग अद्वैत झोपून घेतो. मग कला म्हणते की झालं, एवढंसं झालं की लगेच चिडला. अद्वैत तुझं नाव आहे ना, एकतर चिडचिडकर असायला पाहिजे होतं, नाहीतर चिडेकर असायला पाहिजे होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हां मग ज्याचं करावं भलं तोच म्हणतो माझंच खरं. मग कलाला थोपटवत आता तो तिला सांगतो की चल झोपून घे आता. मग कलाही आता झोपण्याचा विचार करत असते. तर इकडे नैना अजून मंदिरासमोरच बसलेली असते आणि म्हणत असते की काय काय करावं लागतं ह्या मला कलामुळे, हे सगळं फार कठीण आहे, आता मी काय करू, इथे केव्हा बसणार आहे, एकतर मला भूकही खूप लागली आहे, एकतर घरातून येताना काही खाऊन पण नाही आली आहे मी. त्यापेक्षा एक काम करते, एक राहुलला कॉल करते. राहुलला कॉल करायला जाते तर बॅटरी लो असते. पुन्हा चिडचिड करत असते आणि म्हणत असते की काय यार, मी बॅटरी सुद्धा बघून नाही आले, येताना निदान चार्जर तरी घेऊन यायचा होता ना, आता मी फोन कसा काय चार्ज करू यार, काय झालंय माझ्यासोबत, काय चाललंय हे सगळं, आता मी कशी राहू फोन शिवाय. नैना खूप चिडचिड करत असते. नैनाने आता चिडचिड करत फोनच स्विच ऑफ करून टाकलेला असतो. तर इकडे संगीता नैनाची वाट बघत असते. नैना अजून घरी का नाही आली आहे, नैनाची ती वाट बघत असते. नैनाला फोनही ट्राय करत असते, पण नैनाचा फोन हा स्विच ऑफ असतो. मग बाबा संगीताला विचारतात की काय ग संगे, अजून तू झोपली नाही आहेस का. तेव्हा संगीता म्हणते की अहो मला कशी झोप लागणार आहे, सांगा ना तुम्ही मला. अहो नैनी जरी कितीही चुकीचं वागले असेल, तरी तिने कितीही चुकीचं कृत्य केलं असेल, तरी सुद्धा मी तिची आई आहे ना. आई या नात्याने तिची काळजी तर मला वाटणारच ना. एवढी रात्र झाली आहे, अजूनही पोरगी घरी नाही आली आहे, त्या घरातून तर ती कधीच निघाली आहे, तरी सुद्धा अजून इथं पोहोचली नाहीये. शेवटी तिने कितीही चुका केल्या तरी सुद्धा माझ्या पोटचा गोळाच आहे ना तो. कुठे गेली असेल माझी नैनी, काय करत असेल आता, मला खरंच काही कळत नाहीये. त्यावेळी बाबाई म्हणतात की हो ग, मलाही नैनीचाच विचार डोक्यात येतोय, मला तर आता खूप अस्वस्थ वाटायला लागलंय. एक काम कर बरं, परत एकदा नैनीला फोन लावून बघ बरं. संगीता म्हणते की अहो फोनच लावून बघत होते, परंतु तिचा फोन हा स्विच ऑफ येतोय.
संगीता फोन ट्राय करते, परंतु तरीसुद्धा नैनाचा फोन लागत नसतो. मग संगीता आता घाबरते. तर ती बाबांना म्हणत असते की अहो काय झालं असेल हो, आपल्या नैनीचा फोन का स्विच ऑफ असेल, तिने जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना. त्यावर बाबा म्हणतात की संगे, नैनी जीवाचं बरं वाईट करेल असं मला तरी काही वाटत नाही. त्यावर संगीता म्हणते की अहो मग पोरगी कुठे गेली असेल आपली, त्यापेक्षा आपण एक काम करूयात का, आपण चांदेकरांकडे जाऊन येऊयात का. बाबा म्हणतात की नाही नाही अगं संगे, तिकडं नको जायला. त्यावर संगीता म्हणते की अहो असं काय करताय, जर आपण ह्याच गोष्टींचा विचार करत राहिलो तर मग नैनी जर कुठं गेली असेल तर आपल्याला कळेल कसं, निदान त्यांना तरी काहीतरी माहीत असेल की कुठे गेली आहे ती. बाबा म्हणतात की संगे, चांदेकरांकडे जायला नको, उगाचच त्यांना कशाला त्रास द्यायचा, आणि उगाचच ह्या सगळ्या प्रकरणामुळे त्यांना खूप त्रास झाला. आणि हो, नैना स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करेल एवढी दूधखुळी तर ती अजिबातच नाही, आणि जे स्वतःचा विचार करतात ते कधीच जीव देत नाही. संगे आपण एक काम करूया, उद्या सकाळी जाऊया, थोडीशी कळ काढ. असं म्हटल्यावर संगीता ही बाबांचं ऐकते आणि दरवाजा बंद करते. तर आता सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी अद्वैतने कलाच्या सरप्राईजची पूर्णपणे तयारी केलेली असते. कुठेतरी अद्वैतला कलाला सॉरी म्हणायचं असतं, म्हणून आता कलासाठी काहीतरी करण्याचं तो ठरवतो. अंजूला त्याने बोलवलेलं असतं. आता कलाचा नाश्ता आणि चहा सगळं काही अंजू घेऊन आलेली असते. आवाज न करता अद्वैत तो तिला एका डेस्कवर ठेवायला सांगतो. मग त्यानंतर अद्वैत तिला सांगतो की कलाची साडी आणि टॉवेल काढून दे. मग अंजू आता कपाटातून कलाची साडी आणि टॉवेल देखील काढून देते. मग तोही त्या टेबलवर ठेवते. मग अंजू तिथून निघून जाते. अद्वैतने कलाची साडी, कलाचं टॉवेल, त्यानंतर चहासोबत बिस्किट सगळं काही नीट अरेंज करून ठेवलेलं असतं. त्यानंतर कलाला आता उठवण्याचा प्रश्न असतो. कला झोपलेली असते, त्यामुळे अद्वैत आता कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, गाणे म्हणत असतो, परंतु तरीही कला उठत नसते. मग काहीतरी आवाज करण्याचा प्रयत्न करत असतो, तरीसुद्धा कला उठत नसते. मग आता काय करावं ते त्याला कळत नाही. मग अद्वैत आता हळूच कलाचं पांघरून हे ओढत असतो. कला घाबरते आणि जोरात उठते आणि म्हणते की काय झालं अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, माणसाने किती असं आळशी असावं बरं, एवढा वेळ कोणी झोपतं का, उठ अगं सकाळ झाली आहे. तर कला म्हणते की चांदेकर काय प्रॉब्लेम आहे रे तुला, मी झोपले होते ना चांगली, माझ्या झोपेशी तुला काय प्रॉब्लेम आहे. नाही तुला बघवत नाही का मी झोपलेलं ते, एकतर काल रात्री मला झोप लागत नव्हती, आता कुठेतरी मला झोप लागली आहे तर झोपू देत ना मला. अद्वैत म्हणतो की काय ग, झोपेतून उठण्याच्या आधी तुला वादाचे मुद्दे कसे काय सुचतात ग. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी खूप दमले, फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा दमले, त्यामुळे प्लीज मला जरा झोपू दे. अद्वैत म्हणतो की बरं जाऊ दे, जरा आजूबाजूला बघ, आता तुझ्या आजूबाजूला बघ एकदा. तेव्हा कला आता आजूबाजूला बघते. सगळ्यात पहिल्यांदा तिचा मोबाईल बघते तर 8:30 वाजलेले असतात. त्यामुळे कला म्हणते की बापरे 8:30 वाजले, आता मला उठायला हवं. अद्वैत म्हणतो की नाही ग, अजून जरा आजूबाजूला बघ ना इकडे तिकडे. मग कला आता समोर बघते तर समोर कलाची साडी, टॉवेल, त्यानंतर चहा, नाश्ता सगळं काही ठेवलेलं असतं. मग कला म्हणते की बापरे एवढं सगळं, एवढी तयारी सगळी कोणी केली. अद्वैत म्हणणार असतो की हे सगळं मी केलंय. तेव्हाच कला म्हणते की तू तर नाही करू शकत, आणि तुमच्यामध्ये थोडीच अशी प्रथा आहे की कोणासाठी काही करायचं म्हणून. मला सांग ना, हे सगळं कोणी केलंय चांदेकर, एवढं सगळं माझ्यासाठी कोणी केलंय. रजनी मॅडमने केलंय का. तेव्हा अद्वैत म्हणतो की अंजूने केलंय. कला म्हणते की अरे वा, हे सगळं अंजूने केलंय, वा अंजूला माझी किती काळजी आहे ना, किती गोडते. आणि तिला कळलं असेल की मी दमले, काल खूपच माझ्या डोक्याला ताप झाला होता, त्यामुळे तिने हे सगळं केलं असणार. खरंच अंजू किती चांगली आहे ना, शेवटी ती चांदेकर नाही आहे. मी ना आत्ता अंजूला जाऊन थँक्यू म्हणून येते. कला आता तिथून जायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ए मूर्ख, ॲटिट्यूड नाही दाखवायचा हां. तेव्हा कला म्हणते की सकाळी सकाळी तू मला मूर्ख म्हणणार आहेस का आता, आणि वरून मला म्हणतोय की मी तुला ॲटिट्यूड दाखवते. वा रे वा. अद्वैत म्हणतो की हां, तुला काही जरा ओळखता येत नाही का, एवढी हुशार तर समजते स्वतःला, आणि हो हे सगळं मी केलंय. आता म्हण बरं वा रे वा चांदेकर. हो चांदेकरांमध्ये जरा जरी हुशारी असली तरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही वाकड्यातच देतात, त्याचं काय. अद्वैत म्हणतो की वाकड्यात उत्तर नाही देत, तिरकसपणे उत्तर देतो, आणि तिरकसपणे उत्तर देणं हे एक हुशार माणसाची निशाणी आहे. कला म्हणते की हो, पण ही गोष्ट तू कबूल कर ना, हे सगळं मी केलंय हे बोलण्यासाठी तुला जड जात येते. अद्वैत म्हणतो की बस बस बस, ते काही महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाची ही गोष्ट आहे की हे सगळं मी केलंय. आणि हो तसंही अद्वैत चांदेकर कधी कोणाचे उपकार ठेवत नाही, आणि मागच्या वेळी तू काहीतरी माझ्यासाठी परतफेड केलीच होतीस ना, म्हणून यावेळी तुझी परतफेड मी केली आहे, बाकी काही नाही. कला हसायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता तुला हसायला काय झालं. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू कधी सुधारणार नाही है ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की सुधारायला मी बिघडलो कधी होतो.
खरं तर मी एक सुधारित आवृत्ती म्हणूनच जन्माला आलोय. कला म्हणते की हां, आता उगाच सकाळी सकाळी वाद नकोय. हा, माझ्या नवऱ्याने एवढी तयारी केली आहे माझ्यासाठी, एवढा चहा वगैरे आणलाय, त्यामुळे आता उगाच मला बोलू नकोस आणि मला या गोष्टींचा जरा आस्वाद घेऊ देत. कला आता चहा पित असते आणि एक चहाचा घोट घेते आणि म्हणते की वा. चहाचा घोट घेते आणि अद्वैत तेव्हा म्हणतो की मी नाही केलाय चहा, वाटलंच मला, म्हणून तर चांगला झालाय चहा. आता तेवढ्यातच अंजू तिथे येते. अंजू म्हणते की कलाताई, तुमचे आई बाबा खाली आलेत. तर कलाला मोठा प्रश्न पडतो की आई बाबा खाली का बरं आले असतील. ती अद्वैतला विचारते की चांदेकर, काय झालं असेल रे, आई बाबा का खाली आले असतील. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता मला नाही माहितीये, तू एक काम कर, पटकन फ्रेश हो आणि खाली जा, म्हणजे तुला त्यांच्याशी बोलता येईल आणि त्यांना भेटता येईल. तर कला म्हणते की ठीक आहे. मग कला लगेचच आता आंघोळीसाठी निघून जाते. त्यावेळी अद्वैतही विचार करत असतो की खरेचे आईवडील का म्हणून आले असतील. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर जेव्हा कला ही खाली जाते तेव्हा संगीता आणि बाबा दोघंही घाबरलेले असतात. मग संगीता कलाला सांगते की नैनी काल रात्रीपासून घरी नाही आली आहे. हे ऐकून कलाला मोठा धक्का बसतो, कारण कालच नैनाला घराबाहेर काढलेलं असतं आणि सगळ्यांना वाटत असतं की ती खरेंच्या घरी जाईल, परंतु नैना ही खरेंच्या घरी गेलेलीच नसते. त्यामुळे सगळेजण आता घाबरलेले असतात की नैना गेली तर गेली कुठे. त्यामुळे लगेचच अद्वैत आणि कला नैनाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. जेव्हा अद्वैत आणि कला नैनाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात त्यावेळी नैना आता एका विहिरीजवळ असते आणि नैना आता विहिरीमध्ये स्वतःचा जीव देणार असते आणि तीच गोष्ट कलाने बघितलेली असते. कला आता नैनाला हात धरून खाली ओढते आणि तिच्या जोरात कानाखाली ठेवून देते. तर नैनाने हे सगळं ऑब्व्हियसली नाटकच केलं असणार, कारण कुठून तरी तिला कळलं असणार की कला आणि अद्वैत तिचा शोध घेत आहे, म्हणून विहिरीत जीव देण्याचं ती नाटकं करत असणार आणि त्या गोष्टीचं कलाला खरं वाटलेलं असणार की नैनाताई खरंच जीव देण्याचा वगैरे विचार करतीये. त्यामुळे आता कला नैनाला घरी घेऊन येणार आहे हे मात्र नक्की. पण पुढे मालिकेत नक्की काय ट्विस्ट येणार आहे हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. तसेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.